नाही, याची सुरुवात झाली पाहिजे। आम्ही सातारा जिल्ह्यातनं या शिवाजी महाराजांच्या राजधानीतनं आम्ही सुरुवात करतोय। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे याची ठिणगी उठणार आहे। मुळात हा सुपारी किलर आहे, राजकीय सुपारी किलर आहे। त्यानं बाळासाहेबांचे विचार अक्षरशः नवाब ह्या शब्दाला नेऊन बांधलेले आहेत। तो सुपारी किलर आहे। हा सुपारी किलर ह्या महाराष्ट्राला कळायला पाहिजे, या देशाला कळायला पाहिजे। ही सुरुवात झाली, असंच प्रत्येक जिल्ह्यातून त्याला विरोध व्हायला सुरुवात होईल। हे त्याचे जेलमधले लिहिलेले विचार आम्ही आज इथं जाळलेले आहेत। हा काय साधू संत नाही किंवा हा स्वातंत्र्य सैनिक नाही। त्यामुळं हा भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये जेलमध्ये गेलाय आणि तिथं त्यानं पुस्तक लिहिलं, त्याचे विचार त्यानं मांडले। मुळात एक विषय लक्षात घ्या, हे शिवसेनेचं पुस्तक नाही, हे हा शकुनी मामाच्या विचाराच्या हे पुस्तक आहे। ह्याच्याशी शिवसेना किंवा उद्धव साहेबांचा ह्याच्याशी काही संबंध नाही। उद्धव साहेबांचा एखादा लेख त्याच्यात आहे का, एका पत्रकाराने विचारला, त्याची गरज नाही म्हणलं त्यांचा लेख असण्याची। म्हणजे हे उद्धव साहेबांना सुद्धा या गोष्टी नंतर कळतील, आता नाही कळायचे, परंतु त्यावेळेस वेळ हातातनं गेलेली असेल। एकनाथ शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत उद्धव साहेबांवरती कुठलंही एक वाक्य, शब्दाचं वाक्य अजूनपर्यंत काढलेलं नाही। पण एवढंच आहे की आम्हाला त्याचं समाधान आहे। आमची दुसरी तिसरी पिढी बाळासाहेबांच्या विचारानं काम करते। आम्ही आता सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या आदेशावरती काम करतो। आम्ही हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि हिंदुत्वाचे विचार संपवण्याची सुपारी मात्र या शकुनी मामानं आणि ह्या भ्रष्ट विचाराने घेतलेली आहे। गोष्ट शिवाजी महाराजांच्या भूमीतील या महाराष्ट्रामध्ये लोकांना लक्षात यायला लागलेली आहे। हा उठाव हा आमच्या माध्यमात नाही, हा लोकांच्या माध्यमातून येत आहे। अरे काय चाललंय, हे काय कसं काय असं होतंय? हा उठाव तुम्हाला बघा थोड्या दिवसामध्ये संजय राऊतला या महाराष्ट्र सोडून जावं लागेल किंवा हा देश सोडून जावा लागेल, एवढं मात्र सांग।